नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्वागत करतो DK नॉलेज 21 या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद जे काही पुढील पेपरचं टाइम टेबल आहे ते जाहीर करण्यात आलं आहे, ते आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये कोणकोणत्या पदाचं हे टाइम टेबल जाहीर झालं आहे, तसेच कोणत्या तारखेला या पदांची एक्झाम होणार आहे आणि या एक्झामची वेळ काय असणार आहे, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही. आणि मित्रांनो, तुमची एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता झेडपी एक्झाम टाइम टेबल पार्ट 7 म्हणजे 7वं टाइम टेबल आहे मित्रांनो. आता यामध्ये कोणकोणत्या पदाची एक्झाम होणार आहे ते सांगितलं आहे. त्या पहिल्या पदाचं नाव आहे ज्युनियर असिस्टंट. आता या पदाची एक्झाम ही एकूण 9 शिफ्टमध्ये होणार आहे आणि कोणत्या तारखेला होणार आहेत तर 18, 19, 20 डिसेंबरला ज्युनियर असिस्टंटची एक्झाम होणार आहे. त्यानंतर दुसरी पोस्ट जी आहे ती म्हणजे सिव्हिल इंजिनियर असिस्टंट. या पदाची एक्झाम ही 5 शिफ्टमध्ये होणार आहे आणि 23 आणि 24 डिसेंबरला या पदाची एक्झाम होणार आहे. त्यानंतर तिसरं पद जे आहे ते म्हणजे फार्मसी ऑफिसर आणि या पदाची एक्झाम ही 5 शिफ्टमध्ये होणार आहे आणि याची एक्झामची तारीख ही 21 आणि 26 डिसेंबर असणार आहे मित्रांनो. त्यानंतर आता या एक्झामचं शेड्यूल कसं असेल ते आता आपण बघूया. त्यामध्ये 18, 19, 20 डिसेंबरला जो काही पेपर होणार आहे तो म्हणजे ज्युनियर असिस्टंट. आता शिफ्ट वाईज कसे पेपर होणार आहेत तर रिपोर्टिंग टाइम हा सकाळी 7चा असणार आहे आणि एक्झाम ही चालू तुमची 8 वाजता होणार आहे मित्रांनो. त्यानंतर दुसरी जी शिफ्ट असणार ती सकाळी 11 वाजता तुमचा रिपोर्टिंग टाइम असणार आहे आणि एक्झाम चालू होणार आहे ती 12:30 वाजता. त्यानंतर तिसरी जी शिफ्ट असणार आहे तिचा रिपोर्टिंग टाइम हा 3 वाजता असणार आहे आणि 4:30 वाजता एक्झाम चालू होणार आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा जो पेपर आहे तो म्हणजे फार्मसी ऑफिसर आणि त्याचा पण टाइम मित्रांनो सेम असणार आहे. पहिली शिफ्ट ही सकाळी 7 वाजता त्यांचा रिपोर्टिंग टाइम असणार आहे आणि एक्झाम चालू होणार आहे 8 वाजता. दुपारचा शिफ्टचा टायमिंग हा एक्झाम स्टार्ट होण्याचा 12:30 वाजता असणार आहे आणि रिपोर्टिंग टाइम हा 11 वाजता असणार आहे. आणि तिसऱ्या शिफ्टचा पण दुपारी 3 वाजता हा रिपोर्टिंग टाइम असणार आहे आणि 4:30 वाजता एक्झाम स्टार्ट होणार आहे मित्रांनो. आणि त्यानंतर या पदाचे हॉल तिकीट हे तुम्हाला एक्झामच्या 7 दिवस आधी तुमच्या मेल ID वर तुम्हाला किंवा मेसेजद्वारे कळवण्यात येणार आहे मित्रांनो. आणि त्यांनी सांगितलं आहे की वी विल शॉर्टली शेअर द एक्झाम डिटेल्स फॉर द पोस्ट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट. त्याची एक्झाम कोणत्या शिफ्टमध्ये कशा प्रकारे घेणार आहेत ते लवकरच सांगण्यात येणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो हे होतं झेडपीचं एक्झामचं टाइम टेबल. अशा प्रकारे तुम्हाला जरी ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.